तोंडात टाकताच विरघळणारं असं हे व्हाईट चिकन तयार झालेलं आहे. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण चिकनचा प्रकार पाहणार आहोत. तर व्हाईट चिकन हे फ्राय कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत. पण आपण क्रीम वगैरे वापरून घेणार नाहीत. अगदी साध्या पद्धतीने हे चिकन फ्राय कसं करायचं ते पाहून घेऊया. चला तर कृती बघून घेऊ. त्यासाठी मी 1 किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. ते मी मीडियम तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे. त्याला मी आलं पेस्ट 1 टीस्पून, लसूण पेस्ट 1 टीस्पून, ही दही मी अर्धा कप घालत आहे. ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळं मिरपूड मी अर्धा टीस्पून घेत आहे. जिरे पावडर मी अर्धा टीस्पून घेत आहे. गरम मसाला मी घेत आहे आणि 1 टेबलस्पून इतकं मी बटर घालून घेत आहे. आता या सगळ्या वस्तू घातल्याच्या नंतर आपण हे मिक्स करून घेत आहोत. तर हे मिक्स करण्याआधी आपले हात एकतर स्वच्छ धुतलेले असावेत किंवा आपण हँडग्लोव्ज घालून सुद्धा हे आपण मिक्स करून घेऊ शकतो. तर मी हे स्वच्छ हात धुवून व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. छान अगदी प्रत्येक चिकनच्या तुकड्याला लागेल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केल्याच्या नंतर आपण यात मीठ घालून घेणार आहोत. तर चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे आणि 1 टेबलस्पून इतका लिंबाचा रस घालून घेत आहे. आणि हे दोन्ही गोष्टी घालून झाल्याच्या नंतर आपल्याला हे साधारण 2 तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. इथे मी लिंबू पिळून घेत आहे. 1 टेबलस्पून इतका मी हा जवळजवळ लिंबाचा रस घातलेला आहे आणि 2 तास मी आता मॅरिनेट करून घेत आहे. 2 तासाच्या नंतर हे एकदम सगळे मसाले यात मुरलेले आहेत आणि मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यात मी 2 टेबलस्पून इतकं बटर घालून घेत आहे. आता ते बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला ते चिकन मॅरिनेटेड चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. हे बटरमध्ये आपण हे फ्राय करतो ना, त्यामुळे याची टेस्ट इतकी सुंदर असते की बघायलाच नको. तर हे मी लो फ्लेमवर एक साईडने फ्राय करून घेतलेलं आहे. आता मी हे फिरवून घेणार आणि दुसरीही साईड मी लो फ्लेमवरच पुन्हा मी हे फ्राय करून घेत आहे. पाणी बघा किती सुटलं आहे, परंतु हा पाणी आपल्याला काढायचा नाही. तर ते फ्लेवर त्या चिकनमध्येच राहण्यासाठी आपल्याला हाय फ्लेम करून तो पाणी यातच असा शोषून होईल अशा पद्धतीने आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की सुंदर असं चिकन फ्राय झालेलं आहे. एकदम अगदी म्हणजे तोंडात टाकताबरोबर विरघळणारं चिकन हे तयार झालेलं आहे. एक बॅच मी बनवलेली आहे, तर दुसरी बॅचसुद्धा मी बनवून घेत आहे. तुम्ही पाहू शकताय की दुसरी बॅचसुद्धा मी त्याच पद्धतीने फ्राय करून घेत आहे. दुसरी ही बॅच झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय की मी सगळं एका ट्रेवर काढून घेत आहे. एकदम टेस्टी आणि चवीला भन्नाट लागणारं आणि ज्युसी असं हे व्हाईट बटर चिकन तयार झालेलं आहे. तुम्ही हे बटरमध्ये करू शकता किंवा मग साजूक तुपात करू शकता किंवा मग तुम्हाला दोन्हीही खायचं नसेल तर मग नुसत्या तेलामध्ये तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकता. आता एकतर तुम्ही ह्याच्यावर कोथिंबीर स्प्रिंकल करा बारीक कापलेली, किंवा मग कसुरी मेथीसुद्धा तुम्ही याच्यावर टाकून घेऊ शकता. मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कसुरी मेथी टाकून घेऊ शकता. तुम्ही कसुरी मेथी टाका किंवा सफेद तीळ मिळतात, तुम्ही तीळसुद्धा वरती हे गार्निश करून घेऊ शकता. आता हे तयार आहे सर्व करून घेण्यासाठी. हे तुम्ही मेयोनीज बरोबर
सर्व करून घेऊ शकता. कोणत्याही टाईपचं मेवनीस म्हणजे 4-5 टाईपची मेवनीस आपण फ्लेवरमध्ये करत असतो आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला आधीच दिलेला आहे, तर त्याबरोबर तुम्ही हे सर्व करून घेऊ शकता. ही रेसिपी आवडली तर मात्र नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया अशाच एका छान व्हिडिओत. तोपर्यंत बाय.